नमस्कार, मी वेदांत बावनकर. आजच्या कालगाताच्या भागात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कोकणाच्या दाट गूढ कहाणीवर. इथे राखणदार ही फक्त सावली आणि रक्षणच करत नाही, तर भय देखील करत. लक्षवेधकरांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे कोकणात. राखणदार म्हणजे नक्की काय? राखणदार कोकणातील एक लोककथांमध्ये हा एक रक्षक आत्मा आहे. गावाच्या, वाड्याच्या किंवा जंगलाच्या सीमेरेषेवर गस्त करणार. कोणी म्हणतात तो तलवारधारी वृद्ध, कोणी म्हणतात काढणे आणि गुंग बसणारा उंच हट्टेय छाया. राखणदार जरी रक्षणासाठी आहे, तरी त्याचा रोष अत्यंत विध्वंसक असतो. आपण बघूया कोकणातील लोकांचा खरा अनुभव, खरे किस्से. एक जुना अनुभव. दोन मुली संध्याकाळी वाहत्या नदीच्या किनाऱ्यावर खेळायला गेल्या. अंधार पडताच त्या घरी निघून लागल्या, पण त्या रस्त्यावर त्यांना एक कठोर आवाज ऐकू आला. इथे काय करता? कोणताही चेहरा नाही, फक्त पावलांचा आणि काठीचा आवाज. त्या मुलींना घरी सोडणारा हा आत्मा गावकऱ्यांच्या मते राखणदारच होता. आमच्या टीमने कोकणामधील काही लोकांशी संवाद साधला, त्यामध्ये हे अनुभव समोर आले. ती लोक म्हणाले, एकदा शेतावरून घरी परतताना रात्री 9:30 वाजता त्यांना मागून घुगरूचा आवाज ऐकू येत होता. तो पाठी वळून पाहिला, पण काहीच नाही. कारण लोक म्हणतात राखणदाराच्या डोळ्यात पाहिलं की माणूस वेडावा किंवा मृत्यूला सामोरी जातो. कोकणातील राखणदाराबद्दल सांस्कृतिक शब्द. राखणदार हा फक्त एक भय नव्हे, श्रद्धेचे प्रतीकही आहे. दर बुधवारी गावकरी देवस्थानात जेवण ठेवतात, हे राखणदाराच्या कृपेसाठी. घर बांधतानाही जमिनीवर त्याच्यासाठी एक खास जागा सोडली जाते. यामध्ये कौटुंबिक इतिहास, आस्था आणि गुरुत्व स्पष्ट दिसते. वाईट घटनांची सावली. कोकणात मानलं जातं, जर गावाच्या राखणदाराचा सन्मान नाही केला, त्याच्या मार्गात अडथळा आणला, तर अपघात, आजार किंवा वाईट घटना घडू शकतात. एका गावात दरवर्षी मानाचा सण साजरा केला जातो. एकदा पूजेत कमी मान दिल्यावर गावात मोठा आजार पसरला, अशी संभ्रमित कथा सांगितली जाते. मित्रांनो, आता आपण बघूया आधुनिक काळात राखणदार. आजही कोकणातील लोक राखणदाराची गोष्ट गंभीर घेतात. काही वैज्ञानिक हे भ्रम मानतात. अंधार, एकाकीपण किंवा जंगलातील ध्वनी, पण स्थानिक लोकांसाठी राखणदार म्हणजे अतिशय खरी आणि जिवंत अनुभूती आहे. भय आणि श्रद्धेची सीमारेषा. कोकणातील राखणदार कोणत्याही घराच्या वाटेच्या किंवा गावाच्या सीमेरेषेवर रक्षण देतो, पण त्याचा राग अडवला की तो जबरदस्त उद्ध्वंस करू शकतो. कित्येक वर्षाच्या कहाण्या, अनुभव आणि सांस्कृतिक घडामोडी या मागे आहेत. तर लक्षवेधकरांनो, ही होती राखणदाराची काळगत. गूढता, भय आणि श्रद्धा यांचा संगम, जिथे प्रत्येक छायेत एक कथा दडली आहे. तुम्ही कोकणात कधी गेला आणि रात्री घुंगरूचा किंवा काठीचा आवाज ऐकू आला, तर लक्षात ठेवा, पाठी वळू नका. तिथे राखणदार असतो. काळगाथामध्ये पुन्हा भेटूया अशाच अंगावर शहारा आणणाऱ्या कहाणीसोबत. मी वेदांत बावनकर, लक्षवेधकर, सुरक्षित राहा. धन्यवाद.